आज मी तुम्हाला एक असा करियर ऑप्शन सांगणार आहे ज्याने हजारो स्टुडंट, हाऊसवाईफ, वर्किंग प्रोफेशनलची लाईफ पूर्णपणे चेंज केलेली आहे। बट त्याच्या आधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगते। समजा दोन फ्रेंड्स आहेत, दोघांकडेही लॅपटॉप आहे, दोघांकडेही इंटरनेट आहे आणि दोघंही सेम कॉलेजला जातात। पण एका वर्षानंतर जो पहिला फ्रेंड आहे त्याच्याकडे पॉकेट मनीसाठी सुद्धा त्याला पॅरेंट्सकडे मागावे लागणार आणि जो दुसरा फ्रेंड आहे तो प्रत्येक महिन्याला 50 ते 1 लाखाची इन्कमपर्यंत पोहोचलेला असेल ना। त्याने कोणताही बिझनेस चालू केला ना, तो कोणताही इन्फ्लुएन्सर झालेला, कारण नाही त्याच्याकडे लाखो फॉलोअर्स होते। फक्त त्याने एक स्किल शिकलं आणि फ्रीलान्सिंग स्टार्ट केली। पण इथे प्रॉब्लेम आहे की यूट्यूबवरती फ्रीलान्सिंगसाठी तुम्हाला भरपूर अशी माहिती भेटलेली आहे, बिगिनर्सनी सुरुवात कुठून करायला पाहिजे। पण बिगिनर्सना कळतच नाही की नक्की कुठून स्टार्ट करायला पाहिजे। कोण म्हणतं की फायवरवरती अकाउंट ओपन करा, कोण म्हणतं अपवर्कवरती अकाउंट ओपन करा, कोण म्हणतं तुम्हाला लिंक्डइनवरती क्लायंट्स मिळून जातील। तुम्हाला फ्रीलान्सिंगबद्दल काहीच माहिती नसेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रीलान्सिंग म्हणजे काय ते सांगणार आहे। फ्रीलान्सिंग कसं स्टार्ट करायचं ॲज अ बिगिनर, कोणत्या स्किल शिकायला पाहिजे फ्रीलान्सिंगमध्ये, फ्रीलान्सिंग थ्रू आपण पहिलं क्लायंट कसं मिळवू शकतो आणि पोर्टफोलिओ कसं बनवायचं, क्लायंटपर्यंत रीच आउट कसं करायचं, तुमचा पहिल्या इन्कमपर्यंतचा जो काही कंप्लीट रोडमॅप आहे तो तुम्हाला सगळा या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला अशा चुकांबद्दल सांगणार आहे जे 90% बिगिनर करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकही क्लायंट मिळत नाही। सो लेट्स गेट स्टार्टेड। आज मी तुम्हाला एक असा करियर ऑप्शन सांगणार आहे ज्या करियर ऑप्शनमुळे खूप लोकांची लाईफ आहे ती चेंज झालेली आहे। आणि नाही, मी तुम्हाला असं काही सांगणार नाही की एका दिवसामध्ये लाखो कमवा, कारण तसं पॉसिबलच नाही, कारण रियालिटी पूर्णपणे वेगळी असते। पण जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला फ्रीलान्सिंगबद्दल अशी काही क्लिअरिटी मिळेल जी तुम्हाला आजपर्यंत कोणत्याही व्हिडिओमध्ये मिळाली नाही आहे। एक छोटासा सिनारिओ आपण इमॅजिन करूया। आजपासून एका वर्षानंतर तुम्ही सकाळी उठलात, फोन उघडता आणि अचानक तुमच्या फोनवरती एक नोटिफिकेशन येते, पेमेंट रिसिव्ड 18,500। आता तुम्ही विचार करत असाल सॅलरी आली असेल, नाही, बिझनेसचा प्रॉफिट असेल, नाही, लॉटरी लागली असेल, असं काही नाही। हे पैसे तुम्हाला मिळालेत कारण काल रात्री तुम्ही 3 तास काम करून एका क्लायंटचा प्रोजेक्ट कंप्लीट करून दिलं, बस। आणि सर्वात मजेशीर गोष्ट माहिती आहे, हा क्लायंट तर इंडियामधला पण नाही, इंडियाच्या बाहेरचा आहे आणि त्याला तुमचं वय काय आहे, तुमची डिग्री काय आहे, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले याच्याशी काही देणं घेणं नाही। त्याचं फक्त प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून दिलात आणि त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याने तुम्हाला पैसे दिले। यालाच म्हणतात फ्रीलान्सिंग। पण 90% लोकांना फेल होतात कारण त्यांना वाटतं फ्रीलान्सिंग म्हणजे फायवरवरती अकाउंट ओपन करणं, अपवर्कवरती प्रोफाईल बनवायचं आणि किंवा इंस्टाग्रामवरती DM फॉर वर्क असं लिहिणं। नाही, फ्रीलान्सिंग याच्यापेक्षा खूप वेगळं आहे आणि आज या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की एक्झॅक्टली फ्रीलान्सिंग काय असतं आणि कसं स्टार्ट करू शकतो आपण ॲज अ बिगिनर। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल आणि तुम्हाला पैसे कमवायचे असतील पण कुठून कमवायचे, कसं करायचं हे तुम्हाला काहीच आयडिया नसेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आज मी कोणतंही मोटिवेशन वगैरे तुम्हाला देणार नाही आहे, कारण फ्रीलान्सिंगमध्ये जे पैसे आहेत त्यासाठी तुम्हाला योग्य स्किल पाहिजे, योग्य स्ट्रॅटजी पाहिजे आणि सातत्य, कन्सिस्टन्सी पाहिजे। चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे फ्रीलान्सिंग म्हणजे नेमकं काय। आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते। तुमच्या मोबाईलवरती काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही काही स्वतः रिपेअर करता नाही, तुम्ही मोबाईल रिपेअर करणाऱ्या शॉपमध्ये जाता आणि तो तुमचा मोबाईल रिपेअर करून देतो। याच्यामध्ये काय झालं, तो जो रिपेअर करणारा पर्सन आहे त्याचं ते स्किल आहे की तो मोबाईल रिपेअर करतो आणि तुम्ही तुमचा प्रॉब्लेम घेऊन त्याच्याकडे गेलात आणि त्याने तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला, तुम्ही त्याला त्याच्यासाठी, त्या सर्व्हिससाठी त्याला पैसे दिले। हे झालं फ्रीलान्सिंग। अजून एक एक्झाम्पल देते। तुम्हाला एक लोगो डिझाईन करून हवा आहे, तुम्ही ग्राफिक डिझायनरकडे गेलात आणि त्याला सांगितलं की मला असं लोगो डिझाईन करून हवा आहे। त्याने तुम्हाला सांगितले एवढे चार्जेस लागतील, त्याने चार्जेस घेतले तुमच्याकडून आणि तुम्हाला एक लोगो डिझाईन करून दिला। याच्यामध्ये काय झालं की तुमची जी काही नीड आहे ती त्याने त्याच्या स्किलच्या बेसिसवरती फुलफिल केली। म्हणजे फ्रीलान्सिंग सोप्या शब्दात जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याकडे जे काही स्किल्स आहे त्या स्किल्समध्ये जर तुम्ही क्लायंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करता किंवा क्लायंटचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करता, तर क्लायंट तुम्हाला त्यासाठी पैसे देतं। हे झालं फ्रीलान्सिंग, म्हणजे आपल्या स्किलचा यूज करून आपण पैसे कमावतो। हे झालं सोप्या भाषेत फ्रीलान्सिंग। फ्रीलान्सिंग म्हणजे तुमच्याकडे जे स्किल आहेत ते एखाद्या क्लायंटचं प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्यासाठी वापरणं आणि त्याच्या बदल्यात पैसे घेणं, हे म्हणजे फ्रीलान्सिंग। सिंपल आहे, ठीक आहे। समजा तुम्हाला कॅनवामध्ये डिझायनिंग करता येतं, तुम्हाला व्हिडिओ एडिट करता येतं, तुम्हाला फेसबुक ॲड चालवता येतात, तुम्हाला वेबसाईट बनवता येतं, तुम्हाला कॉन्टेंट लिहिता येतं, तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग करता येतं। प्रत्येक या स्किलसाठी जगभरात क्लायंट्स आहेत आणि ते लोक आहेत ते तुमच्यासारख्या फ्रीलान्सरला हायर करण्यासाठी रेडी आहेत। म्हणून लक्षात ठेवा की फ्रीलान्सिंग म्हणजे पैसे कमवण्याचा मार्ग नाही, फ्रीलान्सिंग म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा एक पार्ट आहे। तुम्ही जितके मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार तितका मोठ्या बदल्यामध्ये ते लोक तुम्हाला त्याची सर्व्हिस चार्जेस आहे ते प्रोव्हाइड करणार, तितकी मोठी तुमची इन्कम होणार। पण आता क्वेश्चन हा येतो की फ्रीलान्सिंग जर एवढं सोपं असतं तर सगळे का नाही करत आहेत, सगळे फ्रीलान्सिंग करून करोडपती का नाही बनत आहेत? तर याचं उत्तर सिंपल आहे
कारण इथेच 90% बिगिनर लोक आहेत ते चूक करतात. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा मला पहिल्यांदा फ्रीलान्सिंगबद्दल कळालं तेव्हा माझ्या मनात पण खूप क्वेश्चन होते, जे कदाचित तुमच्याही मनात असतील, की माझ्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे, माझ्याकडे कोणतंही स्किल नाही आहे, माझं इंग्लिश परफेक्ट नाही आहे, माझ्याकडे डिग्री नाही आहे. खूप सारे फ्रीलान्सर आहेत, तर लोक मला का हायर करतील किंवा क्लायंट्स मला मिळतील का? जर हे क्वेश्चन तुमच्या मनात असेल देन रिलॅक्स, कारण या सगळ्याचं जे काही मिथ आहे ते मी आज या व्हिडिओमध्ये तोडणार आहे. नंबर 1चा जो मिथ आहे तो की एक्सपिरियन्स नसला तर क्लायंट मिळत नाही, ही सर्वात मोठी चुकीची समजूत आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की जर एका रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेलात, तिथे 2 शेफ आहेत, एकाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि एकाकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण त्याच्या हाताला टेस्ट खूप चांगली आहे, तो खूप छान जेवण बनवतो, तर तुम्ही काय प्रेफर कराल? ज्याचे टेस्ट चांगली आहे त्यालाच प्रेफर करणार, त्याचा एक्सपिरियन्स बघणार नाही किंवा त्याचं काय नॉलेज आहे ते बघणार नाही, पण तो किती छान जेवण करतो हे तुम्ही बघणार आणि त्याची टेस्टवरून तुम्ही त्याच्याकडे जाल. इथे पण तेच असतं, तुमचा एक्सपिरियन्स मॅटर करत नाही, तुमच्याकडे स्किल कोणता आहे आणि तुम्ही समोरच्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता हे मॅटर करतं. मिथ नंबर 2, परफेक्ट इंग्लिश असलं पाहिजे. हा मिथ ना तर सगळ्याच लोकांचं आहे. रिॲलिटी काय आहे माहिती आहे की तुम्हाला शेक्सपियरसारखं इंग्लिश अजिबात बोलायचं नाही आहे. क्लायंटला फक्त एक क्लिअर कम्युनिकेशन पाहिजे असतं. तुम्ही इन्स्टेड ऑफ सेईंग की आय हम्बली रिक्वेस्ट यू टू काइंडली कन्सिडर माय प्रपोजल, त्याच्याऐवजी तुम्ही फक्त जरी एवढं म्हणलात की हाय, आय चेक युअर रिक्वायरमेंट, आय कॅन हेल्प यू विथ दिस प्रोजेक्ट, हिअर आर माय प्रिव्हियस वर्क. सिम्पल इंग्लिश, क्लिअर इंग्लिश, कॉन्फिडंट इंग्लिश, बस एवढं पुरेसं आहे. मिथ नंबर 3, फ्रीलान्सिंग म्हणजे फायवरवरती अकाउंट बनवणं. हा सर्वात डेंजरस मिथ आहे. हजारो लोक आहेत फायवरवरती अकाउंट ओपन करतात, त्यांचं प्रोफाईल कंप्लीट करतात, त्याच्यावरती पोर्टफोलिओ अपलोड करतात, गिग्स अप्लाय करायला स्टार्ट करतात आणि मग त्यांना महिनोभर ऑर्डर्सच येत नाही, त्यांना क्लायंट्सच मिळत नाही आणि मग त्यांना असं वाटतं, ते असं म्हणतात की फ्रीलान्सिंगमध्ये स्कोपच नाही आहे. प्रॉब्लेम स्कोपमध्ये नाही आहे, स्ट्रॅटेजीमध्ये आहे. फ्रीलान्सिंग म्हणजे प्लॅटफॉर्म नाही, फ्रीलान्सिंग म्हणजे क्लायंट मिळवण्याचं स्किल आहे. तर क्लायंट तुम्हाला फायवरवर मिळू शकतो, क्लायंट तुम्हाला अपवर्कवरती मिळू शकतो, लिंक्डइनवरती पण मिळू शकतो, इंस्टाग्रामवरती पण मिळू शकतो, फेसबुकवरती पण मिळू शकतो किंवा डायरेक्ट ईमेलिंग थ्रू सुद्धा तुम्हाला क्लायंट मिळू शकतो. फक्त तुमच्याकडे ती टेक्निक आणि ती स्ट्रॅटेजी असायला पाहिजे क्लायंट मिळवायची. मिथ नंबर 4, फ्रीलान्सिंग सुरू करायला महागडं सेटअप लागतं, महागडं लॅपटॉप लागतं. ही सगळ्यात मोठी मिथ आहे, कारण तुम्ही फ्रीलान्सिंग आहे ते मोबाईलवरून सुद्धा स्टार्ट करू शकता. तर जर तुमचं स्किल ग्राफिक डिझायनिंग आहे तर कॅनवा तर तुम्ही मोबाईलवरती सुद्धा यूज करू शकता आणि एक बेसिक डिझाईन त्याच्यावरती सुद्धा क्रिएट करू शकता. कॉन्टेंट रायटिंग म्हणलं तर ते सुद्धा मोबाईलवरून जमतं. सोशल मीडिया मॅनेजमेंट ते सुद्धा मोबाईलवरून आहे. हे असे काही स्किल्स आहेत ज्याच्यासाठी लॅपटॉप आवश्यक नाही. आणि हो, असे काही स्किल्स आहेत ज्यांना लॅपटॉप आवश्यक आहे, पण सुरुवात करण्यासाठी तुम्हाला लाखोंचा सेटअप किंवा लॅपटॉप असणं गरजेचं आहे असं काही नाही. तुम्ही जे स्किल्स मोबाईलवरून शिकू शकता, ज्याच्यावरून मोबाईलवरून काम करू शकता, असे स्किल्स थ्रू फ्रीलान्सिंग स्टार्ट करू शकता. आता तुम्हाला फ्रीलान्सिंग म्हणजे काय आणि लोक नक्की कोणत्या गैरसमजामध्ये किंवा कोणत्या मिसअंडरस्टँडिंगमध्ये अडकून स्टार्ट करत नाही हे तर कळालं, पण सगळ्यात इम्पॉर्टंट फ्रीलान्सिंगमध्ये कोणतं स्किल शिकायला पाहिजे. कारण जर चुकीची स्किल तुम्ही निवडली तर मोटिवेशन संपायला वेळ लागत नाही आणि योग्य स्किल जर तुम्ही निवडली तर करिअर तुमचं बदलू शकतं. तर बिगिनर्सने कोणती स्किल निवडायला पाहिजे हे आपण बघूया. बिगिनर्सची सर्वात मोठी चूक काय असते माहिती आहे की एकाच वेळी 10 स्किल त्यांना शिकायचं असतं. जसं की फ्रीलान्सिंगचे मल्टिपल स्किल्स आहेत, जसं की ग्राफिक डिझायनिंग आलं, व्हिडिओ एडिटिंग आलं, कोडिंग आलं, फेसबुक ॲड्स आलं, AI आलं, कॉपीरायटिंग आलं, वेबसाईट डिझायनिंग आलं, AI ऑटोमेशन आलं, त्याच्यानंतर कॉन्टेंट रायटिंग आलं, कॉपीरायटिंग आलं, सोशल मीडिया मॅनेजमेंट आलं, अफिलिएट मार्केटिंग आलं आणि शेवटी एकही स्किल ते लोक मास्टर करत नाहीत, कारण त्यांना सगळं शिकायचं असतं. म्हणून माझा पहिला रूल आहे 1 स्किल 1 फोकस. आता प्रश्न असा आहे की कोणते स्किल तुम्ही शिकू शकता, चला बघूया. पहिलं आहे ग्राफिक डिझायनिंग. जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल किंवा तुम्हाला कॅनवा आणि फोटोशॉपचं थोडंफार नॉलेज असेल, तुम्हाला ते वापरायला आवडत असेल, तर तुम्ही ग्राफिक डिझायनिंगमध्ये खूप चांगला फ्रीलान्सिंग करू शकता. बिझनेसेस आहेत त्यांना रोज सोशल मीडिया पोस्ट असतील, लोगोज असतील, थंबनेल्स आहेत ते डिझाईन करायला लागतात किंवा ते क्रिएट करायला लागतात, मग ते तुम्हाला त्याच्यामध्ये फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट्स प्रोव्हाइड करू शकतात आणि हे डिमांडमध्ये सुद्धा आहे. दुसरं आहे व्हिडिओ एडिटिंग. आता प्रत्येक क्रिएटर, कोच किंवा ब्रँडला व्हिडिओज एडिट करून पाहिजे आहे, व्हिडिओ एडिटर पाहिजेच आहे. यूट्यूबवरती कॉन्टेंट क्रिएटर्स वाढत आहेत, इंस्टाग्रामवरती पण वाढत आहेत आणि त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटर्सची डिमांडसुद्धा वाढते. तर तुम्ही जर प्रॉपरली चांगली एडिटिंग शिकली, तुमच्याकडे पण फ्रीलान्सिंगसाठीचा स्कोप आहे. तिसरं आहे कॉपी रायटिंग. जर तुम्हाला रायटिंग करायला आवडत असेल, जसं की सेल्स पेजेस असतील, ॲड्स कॉपी असेल किंवा ईमेल्स रायटिंग असेल, स्क्रिप्ट लिहायला आवडत असेल, तर हा ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. चौथा ऑप्शन आहे फेसबुक ॲड्स. जे कोणी बिझनेस ओनर्स असतात त्यांना ऑफकोर्स कस्टमर्स हवे असतात. जर तुम्ही जे बिझनेस ओनर्स आहेत त्यांचे ॲड्स रन करून देऊ शकता आणि त्यांना कस्टमर आणून देऊ शकता, जर तुम्हाला
त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, ॲड्स शिकायला आवडत असतील, ॲड्स कसे रन करतात, काय करतात हे शिकायला आवडत असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा फ्रीलान्सिंग करू शकता. 5वा आहे AI स्किल. आता 2026 मध्ये AI वापरता येणाऱ्या फ्रीलान्सर्सची डिमांड खूप जास्त वाढलेली आहे, कारण AI इज एव्हरीवेअर. AI वापरून फास्टर काम करणारे फ्रीलान्सर्स जास्त कमवत आहेत. AI हे कोणतं स्किल नाही, AI हे टूल आहे, पण जर ते कसं यूज करायचं आणि तिथून फ्रीलान्सिंग कसं करायचं हे जर तुम्ही शिकलात तर तुम्ही लाखोमध्ये पैसे कमवू शकता. 6वं स्किल आहे ते आहे अफिलिएट मार्केटिंग. तुम्ही जर कंपन्यांचे प्रोडक्ट प्रमोट करता आणि तुमच्या रेफरल लिंकवरून जर प्रोडक्ट परचेस होत असतील, सेल होत असतील, तर कंपनी तुम्हाला त्याचं जे काही कमिशन असेल ते प्रोव्हाइड करतात. तर तुम्हाला प्रोडक्ट रेकमेंडेशनमध्ये इंटरेस्ट असेल, जसं की मीशो, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती चाललेलं आहे, तसेच मध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे स्किल सुद्धा चूज करू शकता. आता तुम्ही जर मला विचाराल की ॲज अ बिगिनर आम्ही कोणत्या स्किलपासून स्टार्ट करायला पाहिजे किंवा ॲज अ बिगिनर तुम्ही कशाने सुरू करू शकता, तर मी तुम्हाला एकच रेकमेंडेशन देईन. ज्या स्किलमध्ये तुम्ही येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काम करू शकता किंवा ते लर्न करू शकता, स्वतःला त्याच्यामध्ये अपग्रेड करू शकता, असं स्किल चूज करा. कारण सक्सेस तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा एका स्किलमध्ये कन्सिस्टंटली तुम्ही काम कराल, ना की तुम्ही स्किल्स बदलत राहाल. त्याच्यामुळे जे काही स्किल्स तुम्ही चूज करणार आहात असं चूज करा की तुम्ही लॉंग टर्मसाठी त्याच्यामध्ये काम करू शकता. आता तुम्ही म्हणाल की दीदी तू आम्हाला स्किल्स सांगितलेस कोणते आहेत, पण ते शिकायचे कुठून? याच्यासाठी मी ऑलरेडी इन डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता किंवा इथे मी अटॅच करेन, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी अटॅच करेन तो व्हिडिओ. तिथून जाऊन तुम्ही तो लर्न करू शकता की कुठून तुम्ही ते स्किल्स आहे ते शिकू शकता. प्लस जर तुम्हाला पाहिजे असतील तर हे स्किल्स तुम्ही माझ्या मेंटॉरशिपमध्ये सुद्धा शिकू शकता. ज्या स्टुडंटनी माझ्या मेंटॉरशिपमध्ये स्टार्ट केलेलं आहे त्याचे रिझल्ट मी जस्ट तुम्हाला इथे दाखवते. काही स्टुडंट्स आहेत त्यांनी कॉपीरायटिंग लर्न केलं आणि हे त्यांचे रिझल्ट्स आहेत. हाय एव्हरीवन, मायसेल्फ नमिता. काही दिवसांपूर्वी जॉईन केलं होतं श्रेया मॅमच्या मेंटरशिपमध्ये आणि बिझनेस मास्टरीमध्ये एनरोल केलं होतं. मी लर्निंगवर फोकस केला, कॉन्टेंट रायटिंग, कॉपी रायटिंगसारखे स्किल्स शिकले, ट्रेनिंग अटेंड केली, श्रेया मॅमने दिलेला रोडमॅप फॉलो केला आणि सगळं शिकून झाल्यानंतर मी फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्मवर अप्लाय करायला चालू केलं आणि लकीली मला क्लायंटसुद्धा भेटले आणि मी आज इन्कमसुद्धा जनरेट करत आहे. सो थँक्यू सो मच श्रेया मॅम फॉर युअर सपोर्ट. काही आहेत त्यांनी सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे कसं करायचं ते लर्न केलं आणि हे त्यांचे रिझल्ट्स आहेत. काही लोकांनी अफिलिएट मार्केटिंग लर्न केलं आणि हे त्यांचे रिझल्ट्स आहेत. हाय श्रेया, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर दिस वंडरफुल अपॉर्च्युनिटी फॉर मी. मी एक हाऊसवाईफ आहे आणि एका लहान बाळाची आई आहे, त्यामुळे मी बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही. या प्लॅटफॉर्मद्वारे मी तुझ्या थ्रू जॉईन केलं. मी ज्यावेळी जॉईन केलं त्यावेळेला मला याबद्दल काहीही माहीत नव्हतं. तू मला तुझा जो गायडन्स आहे तो 100% दिलेला आहेस. ज्यावेळेला माझं अर्निंग स्टार्ट नव्हतं त्यावेळेला तू जो मला सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू सो मच. आता माझं अर्निंग चालू झालेलं आहे. मी माझ्या बाळाला वेळ देऊन मी इथे अर्निंग करू शकते. थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी आणि थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. सो असे रिझल्ट तुम्ही सुद्धा जनरेट करू शकता जर तुम्ही तुमची जर्नी माझ्या मेंटॉरशिपमध्ये स्टार्ट करता. जर तुम्हाला माझ्या मेंटॉरशिपचा ॲक्सेस हवा असेल तर कॉमेंटमध्ये इंटरेस्टेड किंवा गाईड असं टाईप करा. मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन की तुम्हाला माझ्या मेंटॉरशिपचा ॲक्सेस कसा मिळू शकतो. सो फर्स्ट आपलं झालं स्किल्सबद्दल. ठीक आहे, तुम्हाला स्किल्सबद्दल आयडिया आली. पण आता जेव्हा तुम्ही अप्लाय करायला जाल, क्लायंटला रीच आउट करायला जाल, तर तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असायला पाहिजे तुमच्या कामाचं, जो त्याला बोललं जातं पोर्टफोलिओ. जेव्हा आपण जॉबसाठी अप्लाय करायला जातो तेव्हा आपल्याकडे रेझ्युमे असतं आणि जेव्हा तुम्ही फ्रीलान्सिंगसाठी अप्लाय करायला जातात तेव्हा तुमच्याकडे जो तुमच्या कामाचं प्रूफ असतं त्याला म्हटलं जातं पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ तुम्ही मल्टिपल वेबसाईट आहेत जसं की कॅनवावरून सुद्धा तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बनवू शकता. आता या पोर्टफोलिओमध्ये काय काय पॉईंटर्स असायला पाहिजे, तुमचं जे काही काम आहे, तुम्ही जे काही काम केलेलं आहे. आता ॲज अ बिगिनर तुम्ही जे काही सॅम्पल प्रोजेक्ट्स वगैरे बनवणार आहात, तुमचं जे काही काम तुम्ही शोकेस करू शकता ते सगळं काम तुम्हाला शोकेस करायचं आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. याला म्हणलं जातं पोर्टफोलिओ, म्हणजे तुमचं कामाचं जे काही प्रूफ असतं ते असतं पोर्टफोलिओ. नेक्स्ट आता तुम्ही पोर्टफोलिओ बनवलं. आता पोर्टफोलिओ बनवल्यानंतर तुम्हाला क्लायंट शोधायचे असतात. ठीक आहे, आता बहुतेक लोक काय करतात माहिती आहे की फायवर असेल, अपवर्क असेल त्याच्यावरती अकाउंट बनवतात, गिग अपलोड करायला स्टार्ट करतात आणि रोज सकाळी उठून बघतात की काही ऑर्डर्स मिळालेत का. 1 आठवडा जातो, 2 आठवडे जातात, महिना जातो, 2 महिने जातात, ऑर्डर 0. आणि मग ते म्हणतात की फ्रीलान्सिंगमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, फ्रीलान्सिंगमध्ये क्लायंट्स मिळतच नाही. पण प्रॉब्लेम हा कॉम्पिटिशनचा नाही आहे, प्रॉब्लेम हा स्ट्रॅटजीचा आहे. जर तुम्ही प्रॉपरली राईट स्ट्रॅटजी यूज करता आणि जर अप्लाय करायला स्टार्ट करता तर तुम्हाला क्लायंट्सची वाट बघायला लागत नाही, क्लायंट समोरून तुमच्याकडे येतं. जो इझिएस्ट मेथड आहे क्लायंट मिळवायचं ते की तुम्ही जे काही काम करताय ते शो करायला स्टार्ट करा. मग तुमचा व्हॉट्सअप असेल, तुमचा इंस्टाग्राम असेल, जे काही सोशल मीडिया तुम्ही प्लॅटफॉर्म यूज करता त्याच्यावरती तुम्ही जे काही काम करताय, सपोज तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करताय तर व्हिडिओ एडिटिंगचं काम शो करायला स्टार्ट करा. तुम्ही लोगो डिझाईन करताय तर लोगो डिझायनिंग आहे ते तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शो करायला स्टार्ट करा. तिथूनच तुम्हाला तुमचं पहिलं क्लायंट मिळणार आहे
आहे आणि तिथूनच लोकांचा ट्रस्ट बिल्ड होणार आहे. सो दुसरे जे फॅन्सी प्लॅटफॉर्म आहे तिथे जाण्याआधी की तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरतीच काम करायला स्टार्ट करा, तुम्हाला तिथून क्लायंट इझिली मिळतील. आणि प्लस तुम्ही इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, लिंक्डइनवरती स्वतःहून क्लायंटला अप्रोचसुद्धा करू शकता. आता जर तुम्हाला ॲज अ बिगिनर फ्रीलान्सिंग स्टार्ट करायची असेल तर काही स्टेप्स आहेत. मी तुम्हाला एक रोडमॅप देते. तो रोडमॅप जर तुम्ही फॉलो करताना तुम्ही पहिलं क्लायंट तुमचं इझिली मिळवू शकता आणि फ्रीलान्सिंगमध्ये खूप चांगल्या लेवलला ग्रो करू शकता. जे काही स्किल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यातलं एक स्किल आहे ते पहिलं तुम्ही चूज करा की तुम्हाला काय शिकायचं आहे आणि तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते शिकायला पहिलं स्टार्ट करा. शिकायला तुम्ही यूट्यूबवरून स्टार्ट करू शकता. यूट्यूबवरती फ्री व्हिडिओज असतील किंवा फ्री कोर्सेस असतील तिथून पण तुम्ही लर्न करायला स्टार्ट करू शकता किंवा तुम्ही तिथूनही लर्न करायला स्टार्ट करू शकता जिथून मी शिकलेली आहे. आणि तुम्हाला तिथे प्रॉपर गायडन्स आणि रोडमॅपसुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल. मी पर्सनली तिथे गाईड करायला असते. तुम्हाला जर ते शिकायचं असेल तिथूनही तुम्ही शिकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही स्किल चूज केलं त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे कारण तुमचं काम आहे ते त्याच्यावरतीच डिपेंडिंग असणार आहे. पोर्टफोलिओ बिल्ड केल्यानंतर तुम्हाला रीच आउट करायचं आहे क्लायंटला. मग त्याच्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम, तुमचं फेसबुक, तुमचं व्हॉट्सअप, त्यानंतर अपवर्क, फायवरवरती सुद्धा अप्लाय करायला स्टार्ट करू शकता. लिंक्डइनवरती सुद्धा अप्लाय करायला स्टार्ट करू शकता. मल्टिपल प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही अप्लाय करायला स्टार्ट करू शकता आणि तुम्ही तुमचं पहिलं क्लायंट आहे ते मिळवू शकता. लक्षात घ्या की तुम्हाला पहिलं फोकस करायचं आहे तुमच्या स्किल्सवरती काम करण्यावरती आणि नंतर पोर्टफोलिओ बिल्ड करण्यावरती आणि मग क्लायंटसोबत काम करण्यावरती. आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा काही चुका सांगणार आहे तो प्रत्येक बिगिनर करतो आणि ज्याच्यामुळे महिने त्यांना एकही क्लायंट मिळत नाही. मिस्टेक नंबर 1, लर्निंग विदाऊट टेकिंग ॲक्शन. म्हणजे 6 महिने फक्त जे लोक आहेत, बिगिनर्स आहेत ते फक्त कोर्सेस शिकण्यावरती, स्किल शिकण्यावरती, यूट्यूबचे व्हिडिओ बघण्यावरती घालवतात. कोर्सेस विकत घेतात किंवा नोट्स बनवतात पण एकही प्रोजेक्ट त्याच्यावरती काम करत नाही. म्हणजे जे काही शिकलेले आहेत ते लोक ते इम्प्लिमेंटच करत नाही. म्हणून लक्षात ठेवा की लर्निंग तुम्हाला नॉलेज देतं पण जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता तेव्हाच तुमचं इन्कम खरं व्हायला स्टार्ट होतं. म्हणून शिकत राहा पण सोबतच जे काही शिकताय ते इम्प्लिमेंट करत राहा. मिस्टेक नंबर 2, एकाच वेळी 10 स्किल शिकायला स्टार्ट करणं. आज ग्राफिक डिझायनिंग शिकताय तर उद्या व्हिडिओ एडिटिंग, परवा AI, असं तुम्ही डेली वेगवेगळे स्किल शिकायला स्टार्ट करता आणि त्याच्यामध्ये एका पण स्किलमध्ये तुम्ही प्रॉपरली मास्टर होत नाही. त्याच्यामुळे एकाच वेळी 10 स्किल शिकण्यापैकी एकाच वेळी एकच स्किल शिका आणि त्याच्यामध्ये चांगलं ग्रो करा. मिस्टेक नंबर 3, पोर्टफोलिओ न बनवताच क्लायंटला रीच आउट करणं. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला जाता पण तुम्ही तुमचं रेझ्युमेस त्यांना देत नाही तर ते तुम्हाला हायर करतील का? नाही करणार. इथे पण सेमच आहे. तुम्ही जर एखाद्याकडे काम मागायला जाता आणि तुमचा कामाचा प्रूफच देत नाही आहे तर तो तुम्हाला पर्सन हायर का करेल? नाही करणार. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण क्लायंटकडे तुम्ही रीच आउट करायला जाता, क्लायंटला DM करता तर पहिला तुमचा पोर्टफोलिओ दाखवणे इम्पॉर्टंट आहे. मिस्टेक नंबर 4, एकाच प्लॅटफॉर्मवरती अवलंबून राहणं. जसं मी सांगितलं की तुम्ही फायवरवरती अकाउंट ओपन करता, तिथे अप्लाय करता, तिथेच गिग पोस्ट करता पण तुम्हाला तिथून क्लायंट मिळत नाही. पण तेच जर तुम्ही डिवाईड केलं, मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती काम करायला, इंस्टाग्रामवरती पण क्लायंट्स मिळवताय, लिंक्डइनवरती पण मिळवताय, फेसबुकवरती पण मिळवताय तर चान्सेस जास्त आहेत तुम्हाला क्लायंट मिळायचे. जर तुम्ही एकाच प्लॅटफॉर्मवरती स्टिक राहिलात तर तिथे कॉम्पिटिशन ऑफकोर्स जास्त असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला क्लायंट मिळायचे चान्सेस खूप कमी असणार. मिस्टेक नंबर 5, रिजेक्शनला पर्सनल घेणं. एक रिजेक्शन आलं, सपोज तुम्ही एका क्लायंटला रीच आउट करताय कामासाठी आणि तो तुम्हाला रिजेक्ट करतोय, तुम्हाला काम नाही देत तर त्याला इतकं पर्सनल घेता की तुम्हाला असं वाटतं की हे काम तुमच्यासाठी नाही आणि मग तुम्ही तिथेच सोडून देता. पण कोणास ठाऊक जर तुम्ही पुढेच्या क्लायंटकडे जात असाल तर तो क्लायंट तुम्हाला हायर करण्यासाठी रेडी असेल. पण जस्ट बिकॉज पहिल्या क्लायंटच्या रिजेक्शनवरतीच तुम्ही जर ते थांबवलं असेल तर मग तुम्ही नेक्स्ट क्लायंटपर्यंत कसं पोहोचणार? म्हणून रिजेक्शन इज अ पार्ट ऑफ जर्नी. त्याच्यामुळे त्याला घाबरून न जाता किंवा तिथे गिवअप न करता पुढे काम करत राहायचं आहे, गिवअप करायचं नाही. मिस्टेक नंबर 6, खूप कमी प्राईस ठेवणं. म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं की तुम्ही बिगिनर आहात तर तुमच्याकडे काही स्किल्स नाहीत, नॉलेज नाही, त्याच्यामुळे तुम्ही खूप कमी प्राईसमध्ये काम करता क्लायंटसाठी किंवा म्हणजे तो क्लायंट जसं सांगेल त्या प्राईसमध्ये काम करायला रेडी असतात. नाही, असं तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं फ्रीलान्सिंग म्हणजे काय, कोणते स्किल तुम्हाला निवडायला पाहिजे, पोर्टफोलिओ कसं बिल्ड करायला पाहिजे, क्लायंटला कुठून अप्लाय करू शकता किंवा कोणत्या मिस्टेक्स आहेत ज्या तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. सो आता तुम्हाला आयडिया आली असेल की ॲज अ बिगिनर तुम्ही कसं स्टार्ट करायला पाहिजे, फ्रीलान्सिंग कोणते स्किल्स आहेत आणि कुठून कसं काय स्टार्ट करायला पाहिजे याची आयडिया तुम्हाला आली असेल. पण आता एक शेवटचा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी की तुम्ही इथून पुढे 1 वर्षानंतर स्वतःला कुठे बघता? जर तुम्ही हे स्टार्ट करता तर ऑफकोर्स तुम्ही चांगल्या लेवलला ग्रो करणार. पण जर तुम्ही हे स्टार्टच नाही केलं तर आत्ता जिथे आहात 1 वर्षानंतर सुद्धा तुम्ही तिथेच राहणार आहात, राईट? आणि तुम्ही बघताय की सिच्युएशन काय चालली आहे, एज्युकेशन सिस्टम कसं वर्क करतं आहे किंवा
जॉबची काय परिस्थिती आहे, जॉबसुद्धा सिक्युअर राहिलेलं नाही आहे. तुम्ही म्हणत असाल की डिग्री घेईन जॉब करेन, जॉबसुद्धा तुमचा सिक्युअर नाही आहे. आज तुमच्याकडे जॉब आहे, उद्या तुमच्याकडे जॉब नसेल, अशी सिच्युएशन झालेली आहे. आणि ही का झाली? कारण तुमच्याकडे स्किल्सच नाही आहेत. तुम्हाला फक्त असं वाटतं की डिग्रीच्या बेसिसवरती तुम्ही सर्वाईव्ह करू शकता, बट आता सिच्युएशन तशी राहिली नाही आहे की फक्त डिग्रीच्या बेसिसवरती तुम्ही सर्वाईव्ह करू शकता. त्याच्यासाठी तुमच्याकडे मल्टिपल इन्कम सोर्स असणं इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर हा तुमच्याकडे बेस्ट टाईम आहे की आत्तापासूनच तुम्ही तुमच्या स्किल्सवरती काम करायला स्टार्ट करायला पाहिजे. कारण जेव्हा तुमची डिग्री कंप्लीट होते त्याच्यानंतर तुम्ही स्किल्सकडे नाही बघत, तुम्ही जॉब कसा मिळेल ते सर्च करायला स्टार्ट करता. आणि मुळात तेवढं टाईम पण नसतं की तुम्ही ते स्किल्स शिकाल. त्याच्यामुळे आत्ता तुमच्याकडे बेस्ट टाईम आहे. इवन हे मी सगळ्यांनाच सांगते, आत्ताचा जो टाईम आहे, तुम्ही म्हणाल नंतर करू किंवा योग्य वेळ येईल तेव्हा करू, नाही, आत्तापासूनच स्टार्ट करणं इम्पॉर्टंट आहे. कारण तोच राईट टाईम आहे. जरी तुम्ही स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल किंवा वर्किंग प्रोफेशनल असाल, तुम्ही जर आत्तापासून शिकायला स्टार्ट करता तरच तुम्ही तुमच्या फ्युचरमध्ये ग्रो करू शकता. आज तुम्ही माझ्या स्टुडंटचे रिझल्ट बघितला असाल, मी तुम्हाला माझे रिझल्ट पण दाखवते. जे काही तुम्हाला फ्रीलान्सिंग स्किल्स सांगितले त्यातले काही स्किल्स मी पण शिकलेली आहे आणि त्याचा लाईव्ह प्रूफसुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे की ते स्किल्स शिकून आज मी डेली बेसिसवरती किती इन्कम जनरेट करते ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की मी फक्त सांगत नाही फ्रीलान्सिंग करा, मी स्वतःसुद्धा करत आहे आणि तिथून चांगलं इन्कमसुद्धा जनरेट करत आहे, जे स्किल्स मी तुम्हाला सांगितले आहेत त्याच्यामधून. ठीक आहे. आता तुम्हाला जर तुमची जर्नी माझ्या मेंटॉरशिपमध्ये स्टार्ट करायची असेल आणि माझ्या स्टुडंटसारखे रिझल्ट जनरेट करायचे असतील तर सिम्पली या कॉमेंटमध्ये इंटरेस्टेड किंवा गाईड असं कॉमेंट करा. मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन की तुम्ही तुमची जर्नी आहे ती कशी स्टार्ट करू शकता. इथे तुम्ही डेट आणि टाईम चेक करू शकता. आज आहे 24 जुलै 2026, 4:09 झालेले आहेत. आणि मी तुम्हाला दाखवते की मी जे काही स्किल शिकलेली आहे, ऑफकोर्स हे पेड कोर्सेस आहेत. कारण जो काही प्रॉपर रोडमॅप आणि गायडन्स तुम्हाला मिळतं ते पेड कोर्सेसमधून भेटतं, फ्रीच्या ह्याच्यामध्ये मिळत नाही. जर तुम्हाला टाईम वेस्ट करायचा असेल तुम्ही डेफिनेटली यूट्यूबवरती सगळं फ्रीचं अवेलेबल आहे, तुम्ही ते घेऊ शकता. इवन मी सुद्धा फ्रीचं नॉलेज रिसोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत, तुम्ही तिथून पण स्टार्ट करू शकता. पण प्रॉपर गायडन्स हवा असेल, प्रॉपर रोडमॅप हवा असेल, माझ्या मेंटॉरशिपचा ॲक्सेस हवा असेल, दिस इज द बेस्ट ऑप्शन आय विल टेल यू. आता इथे मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे जो कोर्स आहे तो आहे बिझनेस मास्टर आणि जे काही स्किल शिकलेत मी याच्यामधूनच शिकलेले आहे. मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देते की याच्यामध्ये काय शिकायला मिळणार आहे. ड्रॉपशिपिंग आलं, Amazon FBA आलं, प्रिंट ऑन डिमांड आलं, त्याच्यानंतर AI आणि ChatGPT, जे तुम्हाला म्हणलं की AI तुम्हाला शिकता आलं पाहिजे, शिकणं इम्पॉर्टंट आहे. AI ChatGPT आहे, AI ऑटोमेशनवाला कोर्स आहे, त्यानंतर यूट्यूब कॉन्टेंट क्रिएशन आहे आणि याच्यामध्ये वेबसाईट बिल्डिंगचे पण काही नवीन कोर्सेस ॲड ऑन होणार आहे. हे सगळं तुम्हाला शिकायला मिळतं बिझनेस मास्टरमध्ये. याच्या व्यतिरिक्त अजून 30 कोर्सेस आहेत जे तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळतं. सो जे काही स्किल सांगितले, कॉपी रायटिंग, कॉन्टेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग वगैरे, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळतं. ठीक आहे. सो आजचं मी तुम्हाला माझी लाईव्ह डॅशबोर्ड दाखवते, लाईव्ह इन्कम तुम्हाला मी इथे दाखवते. आणि इथे तुम्ही बघू शकता की जे मी बोलले ना, फ्रीलान्सिंगचं तुम्हाला प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड केला जातो. इथे तुम्ही बघू शकता क्रिएट प्रूफ ॲज बिगिनर फ्रीलान्सर. आज ट्रेनिंगसुद्धा आहे, म्हणजे फ्रीलान्सरसाठीची जी ट्रेनिंग्स होतात त्याचासुद्धा ॲक्सेस तुम्हाला मिळतं त्या एका इन्व्हेस्टमेंटमध्ये. ठीक आहे. सो इथे तुम्ही बघू शकता माझं नाव श्रेया विनायक शिंदे आणि ही आहे माझ्या सिंगल डेची इन्कम. इट्स 29,000 इन अ सिंगल डे. इथे मी तुम्हाला हवं तर इथे मी रिफ्रेश करून दाखवते, रिलोड दिस पेज. इट्स 29,000. श्रेया विनायक, 29,000 रुपीज. सो हे पोटेन्शियल आहे जेव्हा तुम्ही हाय पेइंग डिजिटल स्किल्स शिकता आणि त्याच्यामध्ये फ्रीलान्सिंग करायला स्टार्ट करता. मग त्याच्यामध्ये मल्टिपल स्किल्स येतात, जसं की मी सांगितलं ऑलरेडी. याच्यामध्ये कॉन्टेंट रायटिंग आलं, कॉपी रायटिंग आलं, व्हिडिओ एडिटिंग आलं, कॉन्टेंट क्रिएशन आलं, ॲफिलिएट मार्केटिंग आलं, मल्टिपल स्किल्स आले. सो हे जर तुम्हाला शिकायचं असेल माझ्या मेंटॉरशिपमध्ये आणि असे रिझल्ट जनरेट करायचे असतील, माझ्या स्टुडंटसारखं फ्रीलान्सिंग करायचं असेल, तर मी माझ्या पर्सनल मेंटॉरशिपमध्ये स्टेप बाय स्टेप गायडन्स प्रोव्हाइड करते, ज्याच्यामध्ये मी कॉपी रायटिंग म्हणा किंवा ग्राफिक डिझायनिंगसाठी फ्रीलान्सिंग आपण कसं करू शकतो, पोर्टफोलिओ कसं बिल्ड करायचं असतं, क्लायंटला कसं अप्रोच करायचं असतं, कोणकोणते प्लॅटफॉर्म्स आहेत फ्रीलान्सिंगचे जिथे तुम्ही अप्लाय करू शकता, त्यांना मेसेज काय पाठवायचा असतो, DM काय करायचं असतं, ईमेल काय त्यांना पाठवायचं, हे सगळं स्टेप बाय स्टेप मी माझ्या पर्सनल मेंटॉरशिपमध्ये शिकवते. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि माझा गायडन्स तुम्हाला हवा असेल तर
कॉमेंटमध्ये गाईड असं टाईप करा. मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन की तुम्ही तुमची जर्नी, फ्रीलान्सिंगची जर्नी माझ्या मेंटरशिपमध्ये कसं स्टार्ट करू शकता, तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे काही गायडन्स आहे ते कसं मिळू शकतं. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि प्लस म्हणजे सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा ज्यांनाही फ्रीलान्सिंग स्टार्ट करायचं आहे, त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांनाही नॉलेज मिळू द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.